धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाज रस्त्यावर उतरला। जरांगेंची तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला। सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी यासाठी आंदोलकांनी रास्ता रोको केला। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। कालपासून जरांगेंची तब्येत खालावली आहे। जरांगेंची प्रकृती बिघडल्याने मराठा कार्यकर्ते हवालदिल झाले। उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले। मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलांनी गोंधळ घातला। घोषणाबाजी करत जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ हिंगोलीच्या वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता। जरांगेंच्या समर्थनार्थ सोलापूर बंदची हाक देण्यात आली। सोलापूर जिल्हा 26 सप्टेंबरला बंद असणारे सगळ्या नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। धनगर आरक्षणाच्या मागणीकरता शिर्डीत 7व्या दिवशी उपोषण सुरू आहे। यावेळी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। सरकार कोणतीही दखल घेत नसल्याने धनगर समाजाने संताप नोंदवला। एक महत्त्वाची बातमी बघूया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। पटोले आज रात्री दिल्लीला जातील अशी माहिती मिळते आहे। त्यांची दिल्लीवारी ज्याचं अपडेट समोर आलंय। विधानसभा जागा वाटपासंदर्भात दिल्लीत कदाचित चर्चा होईल। काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत नाना पटोले चर्चा करतील। महाविकास आघाडी जागा वाटपात तिन्ही पक्षाचे नेते चर्चा करतात, पण काही जागांवर मित्र पक्षही दावा करतायत। यावरून काही चर्चा करण्यासाठी पटोले पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेलेत असं जाणार आहेत असं कळतंय। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीगाठी होतील असं कळतं आहे। आरोपीने स्टेटमेंटमध्ये अनेक खुलासे केलेत। खुलासे समोर येऊ नयेत म्हणून एन्काउंटर करण्यात आला असा आरोप संजय राऊतांनी केला। आरोपीच्या तोंडावर बुरखा, हातात बेड्या, मग आरोपी पोलिसांवर गोळ्या कशा झाडतो असा सवाल राऊतांनी केला। जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष हटवण्याकरता हे सगळं सुरू आहे का असा सवाल राऊतांनी केला। पोलीस एवढे लेचेपेचे आहेत का? मग फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली। बदलापूर अत्याचार प्रकरणात सुरुवातीपासून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। नेमकं कुणाला वाचवण्याकरता हे सगळं केलं गेलं ते समोर आलं पाहिजे असं आंबेडकरांनी म्हटलंय। अक्षय शिंदेबाबत विरोधकांची भूमिका गांडुळासारखी आहे। पोलिसांवर आरोपीने 3 गोळ्या झाडल्या, मग पोलीस काय गप्प बसणार का असा सवाल अजित पवारांनी विरोधकांना केला। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली। अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधी पक्षाचं झालं अशी टीका आशिष शेलार यांनी केली। ठाणे शहराचे भाजप अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी जखमी पीआय निलेश मोरे आणि इतर जखमींची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली, भेट घेतली। तत्पूर्वी शिंदे गटाचे नेते संजय मोरे यांनीही जखमींची विचारपूस केली होती। आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयात शिवसैनिकांनी जल्लोष केला। यावेळी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला। वाशिमच्या रिसोड बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। सभापतीपदी शेतकरी संघटनेच्या विष्णुपंत भुतेकर यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत जहाल माओवादी रुपेश मडावीचा मृत्यू झाला। गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुपेश मडावीवर 3 राज्यात एकूण 75 लाख रुपयांचं बक्षीस होतं। धनगड आणि धनगर एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यात आल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाल्या। या निर्णयाविरोधात आदिवासी संघटनांच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। अफगाणिस्तानचा कांदा भारतात आयात झाल्याने शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटना संतप्त झाल्या। त्यामुळे कांदा उत्पादक संघटनांनी अमित शहांच्या नाशिक दौऱ्याचा निषेध केला। कांद्याची आयात न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला।
अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील दाभोलकर कॉर्नर परिसरात रास्ता रोको करण्यात आला। मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांकरता सेविका आक्रमक झाल्या। सोलापूर विद्यापीठातील नियोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र रखडल्याने ठाकरे गटाने विद्यापीठ परिसरात आंदोलन केले। यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। लोणावळ्यात पाणीपट्टी आणि मालमत्ता करवाढ मागे घेण्याच्या मागणीकरता नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली। नगरपालिकेने कुठलीही पूर्वसूचना न देता करामध्ये 30% वाढ केली आहे। या विरोधात ही मोहीम राबवण्यात आली। प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्याने ऑल इंडिया लोको पायलट असोसिएशनने भुसावळमध्ये ठिय्या आंदोलन केलं। संघटनेकडून भुसावळ रेल मंडल प्रबंधक इति पांड्या यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात नांदेड परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। महसूल बाह्य बदल्या रद्द कराव्यात यासह विविध मागण्यांकरता हे राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे। गोंदियामध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन केलं। विविध मागण्यांचं निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। आरे कारशेड पासून ते बीकेसी पर्यंत ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे। भूमिगत असलेल्या या मेट्रो लाईनवर 10 स्टेशन्स आहेत। वाशिमच्या कळमेश्वर आणि अडोळी परिसरात पावसाने थैमान घातलं। पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली।